बिहार निवडणुकीची संपूर्ण देशाचं लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लागले। या निवडणुकीमध्ये मतचोरीचा मुद्दा चांगलाच गाजला। बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मतचोरी झाली का असा सवाल विचारला जातोय। त्यामागे SIR, वाढलेल्या मतदानाची टक्केवारी ही कारणं सांगितली जात आहेत। पण पाहूयात बिहारच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं। तर बिहारमध्ये SIR वरून बराच गदारोळ उडालेला होता। आता पहिला मुद्दा पाहूयात SIR संदर्भातला। ज्या पद्धतीनं इथं हे मुद्दे उपस्थित केले जात होते त्याच्यामध्ये मतचोरी झाली का हा सवाल आहे। SIR आधीची मतदार संख्या आपण बघतोय 7,89,00,000 इतकी ही मतदार संख्या SIR नंतरची होती आणि SIR झाल्यानंतर मतदारांची संख्या 7,42,00,000 इतकी झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये तफावत आपण बघितलं किंवा SIR नंतर जी घटलेली मतदारांची संख्या आहे ती आहे 65,00,000 आणि आकडेवारी आपण बघितली तर एकूणच 8% जास्त मतदारांची संख्या ही घटलेली आहे। आता 2020 मधली मतदानाची टक्केवारी आपण बघतोय। निवडणुकीमधील मतदान तेव्हा झालं होतं 57.29% आणि 2025 मध्ये म्हणजे या वर्षी मतदान झालेलं आहे 66.91% आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी आहे 9.62%। म्हणजेच एकूणच असं म्हणता येईल की SIR मुळे जी मतदारांची संख्या आहे ती 8% जास्त कमी झालेली होती आणि अशात जर जे उरलेले मतदार आहेत त्यांनी जेवढ्यांनी आधी मतदान केलं होतं तेवढ्यांनीच आता केलं आणि थोडाफार हा टक्का वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान बिहार निवडणुकीमधील की फॅक्टर्स कोणकोणते ठरलेले आहेत याची सुद्धा बरीचशी चर्चा रंगली आहे। त्याच्यामध्ये एक म्हणजे 1 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये जमा करण्यात आले होते आणि निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेली आहे। तर मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सरकारनं मदत दिलेली होती। तिथल्या महिलांना 1 कोटीपेक्षाही जास्त महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा करण्यात आलेले होते आणि ही मदत सरकारकडून करण्यात आली। तर मुख्यमंत्री महिला उद्यमी योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य सुद्धा तिथल्या महिलांना करण्यात आलं होतं। म्हणजे ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांच्यासाठी हे अर्थसहाय्य करण्यात आलं होतं। 2 कोटी कुटुंबांना 125 युनिट पर्यंतची वीज ही मोफत देण्यात आली होती। बिहारमधल्या 2 कोटींपेक्षा जास्त लोकांना 125 युनिट इतकी वीज ही मोफत दिलेली होती आणि त्याचबरोबर परिणामी मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ही टक्केवारी सुद्धा समोर आली आहे। महिलांनी 2020 मध्ये किती मतदान केलं होतं तर 59.85% महिलांनी मतदान केलेलं होतं गेल्या विधानसभेमध्ये 2020 सालच्या आणि यावेळी तब्बल 71% महिला मतदानासाठी बाहेर पडल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। याचाच अर्थ ज्या पद्धतीने मदत करण्यात आली आहे महिलांना 10,000 रुपये देण्यात आले, मग उद्यमी योजना असेल किंवा इतरही योजनांद्वारे मदत केली त्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जातंय। टक्केवारीनुसार महिलांचं मतदान तब्बल 11% वाढलेलं आहे। मागची निवडणूक 2020ची आणि 2025ची निवडणूक याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर 11% महिला मतदारांची संख्या वाढलेली आहे आणि पुरुष मतदारांपेक्षा महिलांची जवळपास 5 लाख मतं या निवडणुकीमध्ये वाढलेली आहे। त्यामुळे वाढलेल्या या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि महिलांचं वाढलेलं मतदान निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे। बिहारमध्ये सुद्धा महाराष्ट्राशी जर आपण तुलना केली तर महाराष्ट्रामध्ये महिलांचे मतदान वाढलेलं होतं आणि त्याच पद्धतीने बिहारमध्येही महिलांचं मतदान वाढलेलं आहे। त्याचा फायदा कोणाला होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 14 तारखेला मिळू शकतं आणि याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। दरम्यान आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे तीही पाहूयात। दिल्ली कार स्फोटानंतर महाराष्ट्र ATS ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे। ATSची मुंबऱ्यानंतर आता कुर्ल्यामध्ये सुद्धा छापेमारी पाहायला मिळाली आहे। मुंबऱ्यामधून ATSने इब्राहिम आबादीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। इब्राहिम आबादीनं कुर्ला कनेक्शन त्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। कुर्ल्यामधील आबादीच्या घरी ATSनं छापेमारी केलेली आहे। तर दिल्लीमध्ये 2 दिवसांपूर्वी स्फोट झाला होता, कार स्फोट झालेला होता आणि हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती समोर आलेली असतानाच आता महाराष्ट्र ATS ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे। तर मुंबऱ्यानंतर कुर्ल्यामध्ये सुद्धा ATSनं छापेमारी केली आणि यामध्ये इब्राहिम आबादीला ताब्यात घेतलेलं आहे। तर इब्राहिम आबादीचं कुर्ला कनेक्शन समोर आलंय।
यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उद्याच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी घेतली जाते। शासकीय विश्रामगृहाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली। फडणवीस